जय महाराष्ट्र मित्रांनो, मी नंदेश्वरचा ब्लॉगर दिन्या. आज आपण गेलतो संभाजीनगरला. संभाजीनगरवरून यायला आपल्याला वाजले होते 3 आणि आज गाडी आपल्याला चाकणला खाली करायला जायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी जायचं होतं मैदानाला. मग मात्र गाडी खाली झाली नाही, त्यामुळे आपण दिली भावाकडे गाडी आणि दुसऱ्या दिवशी निघालो बैलगाडी शर्यतीला. कारण गावाकडनं मामाचा बैल येणार होता आणि पहिल्याच गटात आपली गाडी असल्यामुळं जरा लवकर जायचं होतं, त्यामुळं गाडी खाली करायला भावाला पाठवून आपण निघालो गाडी खाली करायला. गेलो तसं व्हिडिओ शूटिंगला काय टाईम मिळाला नाही. लगेच गेलो खाली, गाडी पहिल्याच गटात होती त्यामुळं खाली नेऊन सोडून वर आलो लगेच गाडी धरायला. सुट्टा रुद्रानं गट काढला होता. गट सुट्टा काढून आकडं टाकायला मस्तपैकी टांगीत बसून आलो आकडं टाकायला आणि असं वाटत होतं की सरकारी नोकरी लागली का काय. सरकारी नोकरी लागल्यावर जी फिलिंग येत नाही ना, ती आकडं लागल्यावर असं आकडं टाकताना बैलाच्या अंगावर आकडा असं टाकताना ना लय भारी वाटते. हे बैलाचा मालक पांडुशेटनं पुढं बैल धरला होता टांगलीला. भारतभर पैरा होता. ह्यो भारत आहे. भारतला पक्का म्हणजे उडायचा नाद पक्का आहे. आणि यो रुद्रा, यो मामाचा बैल आहे आपल्या. रुद्राच्या अंगावर आकडं वगैरे टाकून घेतलं मस्तपैकी आणि रुद्राला नेऊन सावलीला एकदम आराम करायला बसवला. असा महादेवाच्या नंदीसारखा पुढं पाय टाकून निवांत गट काढून बसलेला वाघ. जेवढा आराम करेल तेवढा वाघ सेमीला गती लावणार हे माहीत होतं. सेमीला वाघानं सुट्टा सेमी काढला. सेमीला बी काय लई व्हिडिओ शूटिंग काढायला जमली नाही. डायरेक्ट सेमीचा हा व्हिडिओज बघा. पुढची गाडीवर ध्यान न देता मागच्या गाडीवर ध्यान द्यायचं असते कधी पण. पुढची गाडी धरायच्या नादात मागच्या गाडी खाली जाता राहिलो. लगेच पळत गेलो गाडीच्या मागं जाऊन रुद्राला धरतोय तोपर्यंत भारतनं पुढच्या बैलावर टाकली उडी का भारतला बी लगेच धरला. मी भारतला काढला साईडला. चपल्या पळताना सोडल्यामुळे सगळ्या पायात काटं घुसलं होतं. इकडं आणला तो ओढत काढला गाडीतनं. गाडीवर ड्रायव्हर निंबूतवाडीचा सोन्या होता. सोन्यानं धरली. परत गती लागते का काय, गाडी हातानं सुटून जाते का काय वाटत होतं. माझं वजन जरा जास्त असल्यामुळे मला पळता येत नाही. लगेच आला तर पांडू खालनं गाडी सोडून वरा पोचला होता. लगेच पांडूच्या हातात गाडी दिली का माझ्या चपल्या काय झालं. चपल्यामुळं पायले वाजत असल्यामुळे चपल्या महत्वाची. त्या म्हणलं तुम्ही घ्या आकडं टाकायला. आपला बैल आज फायनलला पात्र झाला होता, त्यामुळं काय अडचण नव्हती. आता सेमी काढून गुलाल घेऊन गेलो आणि परत लगेच आणखी फायनलचा फेरा पण लगेच सुटला. बैल तासातनं खाली नेताना हे काय व्हिडिओ शूटिंग काढताच येत नव्हती, कारण पोरं जास्त नव्हती. आम्ही आणि पांडू दोघंच होतो बैलाच मालक, त्यामुळे व्हिडिओ शूटिंग काढायला काही जास्त जमली नाही. लगेच मग फायनलचा बी फेरा सुटला. कडची गाडी फॉल झाली. कडची गाडी बाहेर गेल्यामुळे जरा वासरू उघड्यावर पळून वासरानं 2 नंबर केला आणि सचिन आणि लक्षची आठवण करून देणार आदतचं 1 नंबरचा मानकरी झाला. आमचा 2 नंबर झाला. पुढे फोडून मालकाच्या हातात दिली. लाव म्हणलं गुलाला आणि तिथनं मग आपण गुलाला लावला. मस्त नाचलो उशीर. नाचतानाचा काही व्हिडिओ काढला नाही यांनी. व्हिडिओ काढून नाचून नाकाचा गुलाल पुसला. आता बंद कर म्हणलं, बास कर व्हिडिओ. चला गुलालन बैलाला घेऊन सगळं उरकून चाललो. पांडू म्हणला माझा व्हिडिओ काढायचा आहे. मस्तपैकी मग रात्रीच्याला ढाल घेतली. ढाल घेऊन घाटातनं आपल्या बोबदेव घाटातनं खाली उतरून बिबेवाडीला आपल्याला ढाल पोचवायची होती. त्याचा बैलाचा मालक बिबेवाडीचा मेडिकलवाला आहे. मेडिकलवाल्याकडे ढाल दिली तर तिकडं भीमजयंतीचा राडा चालला होता. भीमजयंतीच्या राड्यातनं जाऊन मस्तपैकी ढाल घेऊन नाचून परत ढाल दिली मालकाकडं आणि आपलं मालकानं आपल्याला सोखुशीनं 1,500 रुपये दिलं खरंच म्हणून. मामा आहे आपलं, शेवटी लय जीव आहे मामाचा आपल्यावर. मग काय 1,500 रुपये घेतलं. मस्तपैकी जेवण केलं. ब्लॉग आपला पहिलाच आहे, जरा सुधारणा करतो. जय महाराज.